डॉक्टरला म्हणलं असतं आता काय कर, मी जर भेट असतो ना तर डॉक्टरला म्हणलं असतं इकडे आता चला इकडचा 10-12 पोचव आता आणि मग कोमात गेलाय म्हणून. माय बापावर सगळ्यांना तोडून टाकले. नंतर वर घेऊन बघतो ये वर म्हणलं तो कोण येते 9 दिवस झाला वाट बघत होतो मी तिची काय ना कुकर हिंडती का करती तिची तिला यायलाच ती लय वाट बघत तिची काय करते काय नाही का बाजार करते बटाटे घेऊन यायलाच ती कवा फोन कर खानदानी मराठ्यांची आवड तुमच्या समोर उभा करायला तयार पण तुम्हाला भेट नाही कधी या. त्यांनी तो डाव टाकला. आता दुसरा डाव टाकलाय. आपल्या गोरगरीब मराठी आंदोलन केले त्या गोरगरीब पोरावर केसेस टाकायला सुरुवात केली. रास्ता रोको केला, साखळी उपोषण केले, पुढे जे शेप्या लावल्या काही केल्या ते गुन्हे दाखल. खोटे मायबापावर तुम्हाला जाहीर सांगतो राजकारणासाठी आणि लोकांसाठी आपण खूप गुन्हे अंगावर घेतलेले तिथून पाठीमाग आपण काय खुणे केलेले नाहीत. ते खोटे गुन्हे भोग्या पुढे घेऊ नका. पण आता माग सरकुलात आरक्षण घेतल्याशिवाय ते भुगतान करायला लागले भेटेत का बघायला. आपण जर नाही दिलं त्यांना आरक्षण दिल्याशिवाय पर्याय नाही. तुम्हाला माझा या पवित्र देवस्थानाच्या ठिकाणी शब्द आहे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय येईल त्याचं दमे वाटत नाही मेल वाटत. यांच्या कोणात किती दमे आता बघायचं मला. चांगलं आमचं चाललं होतं दोघांचं यांना अंगावर घ्यायची गरज होती ते यावल्याचं म्हणून ते तर कोणकडे गेलाय का कोणत्या हिमालयात गेला का तेवढं दिसानाच सध्या चष्मा खाली वर करतोय गाचा पुशी काय आपण बसल्या करा भाऊ टप्प्यात पण सांगतो तुला यांना वळवळ करू देत नाही मी काळजी करू नका. आता यांनी तिसरा पर्याय सुरू केला. आपल्या जे चेहरा मुंबईचे बोर्ड नाही लावलेले ते करायला चालू केले. कमून काढतो तुम्ही ते बोर्ड काही कारण आम्हाला अधिकार नाही का आम्ही लोकशाहीप्रमाणे लावू शकत नाही का. बरं त्या बोर्डाला असं काही लिहिलंय का उद्या सकाळी 11 वाजता कापा कापी करण्यात येणार आहे मग काढता जाऊन त्याच्यावर काही लिहिलंय का दहशतवादी केंद्र ठिकाणी प्रशिक्षण घ्यायला या उद्या सकाळी यांना नकाला मूल करा आता. अरे मग झालंय काय पंखा लिहितो त्याच्यावर काही पक्षाचं चिन्ह आहे का आचारसंहिता लागली का नाही काय रे लांब टकोऱ्यात नाही. मला वाटलं आले का पण चर्चा ते वरूनच लांबूनच बघायचं सध्या मला ते मुंकडी काय काय करतो काय. आता ते बोर्ड काढायला चालू केले. ते बोर्ड पोलीस काढते. मी एका अधिकाऱ्याला विचारलं ते बोर्ड का काढताय ते म्हणजे वरून आदेश आणि पोलिसांना काय दोष देऊ नका बरं का हे वरूनच आहे खरंच त्यांचा काय दोष नाही त्यांना काय दोष देऊ नका. एका अधिकाऱ्याला विचारलं बोर्ड का काढताय ते म्हणजे वरूनच. मग जरशी वर सरकवलं म्हणून वर सरकून बघावं कोणी वर गेलो त्यांना विचारलं काय कारण ते म्हणजे पाटील वरूनच. मग आणखीन वर सरकवलं मेले वर सरकत असं कमिशनरला फोन लावला म्हणलं साहेब ते बोर्ड कम करायला चालू आहे ते म्हणजे पाटील वरूनच राहते. मग आणखीन वर सरकवलं वर सरकार ढेरा पडतच नाही कारण मी याच्या मागत लागलो आजपर्यंत कारण त्यांनी माझ्या मराठीचा 75 वर्ष वाढवून केले त्यामुळे यांचं परत फिरायला करणंच नाही. हे लग्न थेट गृहमंत्र्यापाशी गेले तिथून आदेश मराठ्यांचं काही असलं तरी का खोटे खोटे दाखल करा त्यांना गुंतवा. आता देवेंद्र फडणवीस साहेब सध्या खूप चांगल्या भूमिकेत काम करते.
एक भूमिकाच पार पडायचं ठरवलं त्यांनी, नाही का? ते आपल्या खेड्यात असतं बघा, लेकरू जन्मलं की त्याचं 5व्या दिवशी नाव घेतात. पाची बरोबर आहे का? 5व्या दिवशी नाव घेतात. मग आपण आत्या धरून त्या आत्या त्याची कानाभुकी दी आणि त्याचं नाव घेतो. सध्या देवेंद्र फडणवीस साहेब आत्याच्या भूमिकेत पोलिसांच्या कानाभुकी दी आणि मला याला अटक करणार ती. ते करतो मी मला पक्ष फिक्ष काय करायचं, फक्त माझा मला टाकावं. त्यांनी डाव टाकला. आतापर्यंत सगळ्या षडयंत्र आम्ही त्याच्या हाणून पाडलेले, एका यशस्वी होऊन गेला नाही. सगळ्यात जास्त मराठ्यांचा विश्वास आरक्षणाबद्दल शिंदे साहेबांवर होता. देतील तेच देतील, मी हे म्हणत होतो. त्यांनी सुद्धा मर्यादा तोडली. त्यांनी सांगितलं देवेंद्र फडणवीस साहेबांना बोलले, ते कपड्यामध्ये होता, याला बोलणे त्याला बोलणे, द्या मग आरक्षण. आणि कशाला बोलू तुम्हाला, आमचा हक्काच आहे ते द्या ना, तुमची आमची दुश्मनी थोडी आहे. द्या म्हणा देवेंद्र फडणवीस साहेब उद्या सकाळी आरक्षण, हेच मला ते तुम्हाला डोक्यात घेऊन लागतील. हो पिंपळवंडे तुम्हाला माझा शब्द आहे. मुर्दे बघायला कशाला निघाला मराठ्यांचे? शिंदे साहेब म्हणते जरा दिवशी मला राज्याला गेलं, जो लिमिट तोडतो त्याचा आम्ही करेक्ट कार्यक्रम करतो. मला